31 जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। ती ऑर्डर कोणाला दिलेली आहे? निवडणूक आयोगाला दिलेली आहे। मग निवडणूक घ्यायची जबाबदारी कोणाची आहे? निवडणूक आयोगाची आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत बोगस मतदार याद्या या निर्दोष होत नाहीत, त्याच्यामध्ये जे बोगस मतदार आहेत ते हटवले जात नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेऊन दाखवा, हे जे आव्हान दिलेलं असताना निवडणूक आयोग जो आहे त्याच्यापुढे आता प्रश्नचिन्ह आहे की 31 जानेवारीपूर्वी निवडणुका कशा घ्यायच्या। परंतु या ठिकाणी जे सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत किंवा मंत्री आहेत ते या ठिकाणी विरोधी पक्षाला किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना असा सल्ला देत आहेत की जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही कोर्टामध्ये जा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती टाईम वाढवून घ्या। परंतु ऑर्डर जी काय आहे ती कोणाला दिलेली आहे? निवडणूक आयोगाला दिलेली आहे। मग मुदत कोणाला पाहिजे? निवडणूक आयोगाला पाहिजे। निवडणूक घ्यायची जबाबदारी कोणाची आहे? निवडणूक आयोगाची आहे। मग कोर्टामध्ये जर त्यांना मुदत पाहिजे असेल तर कोणी जायला पाहिजे? निवडणूक आयोगाने जायला पाहिजे। बरोबर आहे की नाही?